मारून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मान्यवरांना विनंती की आपण स्थान ऐतिहासिक अशा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय महेशदादा शिंदे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय, ते निगडी गावचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय जयंतजी डांगरे साहेब, मंचकावरती उपस्थित आपल्या निगडी गावचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय नारायणशंकर एकता भाऊ, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हा सर्वांना बळ दिलं आणि या प्रभात आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागे सावलीसारखे प्रत्येक आडे अडचणीला उभे राहिलेले आमचे मित्र, दरबार उद्योग समूहाचे शिल्पकार, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय राजेभाऊ बर्गे, या ठिकाणी उपस्थित कोरेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष आर बर्गे, मंचकावरती उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख काटकर साहेब, उपस्थित असणारे सर्व निगडी गावातील युवक कर्मचारी, युवा वर्ग, माझ्या मला आई समान, बहिणी समान, मुली समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, या ठिकाणी शिरंबे इतर गावावरून आलेली सर्व मित्रमंडळी, आज या ठिकाणी अतिशय चांगला असा योग आहे. ज्यावेळेला 16 तारखेला आपण 16 तारीख आपल्याला साहेबांनी दिली, आपण ज्यावेळेला त्यांना भेटायला गेलो त्यावेळी संकट चतुर्थी आज आहे आपल्याला माहिती नव्हतं. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाचं पूजन करून, गणेशाचं मनन करून करत असतो आणि असा अतिशय चांगला असा आशीर्वाद रूपी संकट चतुर्थी आज आलेली आहे आणि म्हणून या दिव्य अशा भव्य अशा या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहेत. मला फक्त एकच सांगायचं आहे की नक्की हा आपण प्रवेश का करतोय, तर या कोरेगाव तालुक्याच्या विकासाला चालना देणारे, कोरेगाव तालुक्याच्या विकासामध्ये कायापालट करणारे, तुम्ही पाहिलं की गेली 50 वर्षांपूर्वी असणारा कोरेगाव तालुका आणि आता फक्त 5 वर्षे 2 महिन्यामध्ये असणारा कोरेगाव तालुका. सर्वांना माहिती आहे की आपल्या असणारी पंचायत समितीची इमारतीचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्येच अशी कुठे पंचायत समिती नाही इतकं सुसज्ज काम, प्रत्येक विभागाचं वेगवेगळं नियोजन, अशा प्रकारचं इस्टिमेट करून त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी उभे केलेले आहे. तुम्ही जर पाहताय प्रांत ऑफिस आणि तहसील ऑफिसचं काम झालेलं आहे, प्रांत ऑफिस त्या ठिकाणी सुरू सुद्धा झालेलं आहे. म्हणजे कसली दूरदृष्टी, गेल्या 50-60 वर्षामधला हा विकासाचा बॅकलॉग या ठिकाणी साहेबांनी निश्चितपणे या ठिकाणी भरून काढलेला आहे. त्या ठिकाणी असणारी मॅप्कोची जागा तुम्ही पाहिलेली आहे, त्या मॅप्को जागावरती सुसज्ज असं नाट्यगृह त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि 300 मुलं एकत्रित अभ्यास करतील, त्यांच्यासाठी असणारी अभ्यासिका. भविष्यामध्ये आज या ठिकाणी आपला युवक शिकला, मुलगा शिकला तर त्या घराचा, त्या कुटुंबाचा चेहरा त्यावर चालणार आहे. रस्ते होतील, पाण्याच्या स्कीम होतील, सगळे कामं होतील, परंतु एवढं मोठं दृष्टी असणारं नेतृत्व तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे. अशा प्रकारची अभ्यासिका त्या ठिकाणी उभी राहते आणि आपल्या तरुणांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करायला संधी मिळणार आहे आणि स्पर्धा परीक्षा स्पर्धेचं जग आहे आणि त्यामध्ये कुठल्याही परीक्षा दिल्याशिवाय आणि चांगले मार्क पडल्याशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही काम त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून
अशा प्रकारची कामं या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं या कोरेगाव शहरामध्ये पूर्ण होत आहेत. कोरेगाव शहरामध्ये म्हणजे ट्रिमिक रस्ते आपण पाहतोय आणि हेच पूर्ण कामं आमचं असं म्हणणं आहे की या निगडी गावी सुद्धा झाली पाहिजेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्रवेश करतोय. आपण पाहतोय की तो 61च्या ठिकाणचा असणारा चढ किती वर्षापासून आपले ज्या वेळेला उसाचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी जायचे आणि प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी एक 61 गावातला ट्रॅक्टर त्या ठिकाणी घेताना त्यांनी अतिशय चांगल्याशा प्रकारचं त्या ठिकाणी काम केलं आणि 61चा चढ कमी केला. आज त्या ठिकाणी त्यामुळं वाहतुकीचा विषय अतिशय चांगल्याशा प्रकारे या ठिकाणी पार पडलेला आहे. अशी दुरुस्ती असणारं नेतृत्व तुम्ही आम्ही जपायचं आहे, हे नेतृत्व तुम्ही आम्ही वाढवायचं आहे आणि म्हणून आपला हा प्रवेश आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की पाठीमागं तहसीलदार कचेरी ते डीपी भोसले कॉलेज पण यायला आपल्याला किती त्रास व्हायचा. अक्षरशः काही लोकांची मनक्याची त्या ठिकाणी आजार पण निघालं. पण आता तो रस्ता इतका स्वच्छ झालेला आहे, आपण अगदी 5-7 मिनिटांमध्ये निगडीमध्ये पोहोचतोय आणि म्हणून अशा प्रकारचं काम करणारं नेतृत्व व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलंय. तुम्ही आम्ही पाहिलंय की एक 4 वर्षापूर्वी कोरोनासारखं प्रचंड असं महामारीचं संकट या देशावरती आलं. कोण जगतंय कोण मरतंय अशा प्रकारची अवस्था झाली होती. सर्व समाज त्या ठिकाणी भयभीत झालेला होता आणि अशा वेळी आपला संपूर्ण तालुका कोरेगाव तालुका असणारे सर्व ग्रामस्थ माता भगिनी घरामध्ये बसले होते. परंतु त्यावेळेला घरात बसले होते महिला शिंदे बसले. स्वतःच्या स्वखर्चातून कोरेगावमध्ये स्वच्छ असं चित्राजनगर कार्यालयामध्ये हॉस्पिटल उभं केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य कोरोनाच्या रुग्णांना त्या ठिकाणी सेवा दिली आणि कितीतरी रुग्णांची त्या ठिकाणी त्यांनी प्राण वाचवले. मी स्वतः पाहिलेलं आहे त्या ठिकाणी काम करताना, आरोग्य विभागामध्ये नोकरी करत असताना त्या ठिकाणी माझा संबंध त्या हॉस्पिटलशी सारखा आला. कितीतरी माता भगिनींचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं आणि म्हणून तुम्हाला मला म्हणायचं आहे, ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेला माणसं म्हणायची ईव्ही मध्ये घोटाळा आहे का? बाबानो, ईव्ही मध्ये घोटाळा नाही, केलेलं काम आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही आम्ही या पाहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं नेतृत्व हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे असे वाढवायचं आहे, चांगल्या प्रकारे असं आपलं काम करायचं आहे. सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या खरं महत्वाचे असणारे रस्ते आहेत ते पाणंद रस्ते आहेत. पाणंद रस्ते चांगले झाले तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊस त्या ठिकाणी निघणार आहे, शेतकऱ्यांच्या दळणवळणाला त्या ठिकाणी चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून कोरेगाव विधानसभा महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत, 288 आमदार आहेत. त्यामध्ये फक्त महेश दादा असे आमदार आहेत की ते आमदार स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पाणंद रस्ते उभे करतायत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने उभं राहत आहेत. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांची नाळ त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व वाढवायचं आहे. तुम्हाला माहिती नसेल, या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आपण आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीवरती ज्या वेळेला एखाद्या ऑपरेशनचा एखादा मोठा विषय येतो त्यावेळेला त्यांना बरं करण्याचं काम त्या ठिकाणी हॉस्पिटल होतं. सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्त पैसे मिळाले तालुका कुठला असेल तर हा कोरेगाव तालुका आहे. जास्तीत जास्त पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी, महेश शिंदे साहेबांच्या शिफारसीनं या ठिकाणी लोकांना या ठिकाणी मिळालेले आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य त्यांच्या या ठिकाणी होतंय आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहून या ठिकाणी आपण या ठिकाणी काम करायचं आहे. असं काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी कोरेगावच्या प्रचार सभेमध्ये म्हणलेले होते, आम्ही तुम्हाला एवढ्यावरती थांबवणार नाही, तुम्ही या महेशला रेकॉर्ड मतानं निवडून द्या, आम्ही तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करणार आहे. झालं कृष्णापुराचं उपाध्यक्ष होतं. पुढच्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी महेश शिंदे साहेबांना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरून द्या, पक्षाची अतिशय प्रकारे वाढ करून द्या, त्यांचा मतदारसंघ सांभाळायला तुम्ही आम्ही सर्वजण कार्यकर्ते तयार आहोत आणि अशा प्रकारचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. ज्यावेळेला महेश शिंदे साहेबांची उंची जर आपल्याला वाढवायची असेल तर ती उंची वाढवत असताना त्यांना महाराष्ट्रावर फिरून द्या, जिल्ह्यावर फिरून द्या, त्यांचे बावळे या ठिकाणी पक्ष वाढवतील, बावळे त्यासाठी जीवाचं रान करतील. या निगडी गावामध्ये काम करताना कायम 10 पाऊंड पुढे मागे सरायची सवय नाही, 20 पाऊंड आम्ही मागे सोडू, परंतु गावचं गाव पण जपू.
एकत्र निश्चितपणे काम करू, कुणालाही कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचा विचार करून 100% गाव साहेबांच्या पाठीमागे उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि असे काम करत असताना आम्हाला लाभलेलं नेतृत्व या निगडी गावचे सुपुत्र आदरणीय जयंत डांगरे साहेबांच्या पाठीमागे आहे. कोणत्याही प्रकारची कामं करताना त्यांचं नियोजन आम्हाला लाभलंय. एक आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो की निगडी एक आपलं कुटुंब मागतात, आपलं गाव कधी मरत नाही, ते माझे कुटुंब आहे. शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं साहेब या ठिकाणी शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली. या शाळेमध्ये असणारे एक आदर्श शिक्षक भरपूर जाधव सरांनी आणि गावातील लोकांनी संकल्पना मांडली की शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या शाळेचा कायापालट व्हावा. त्या ठिकाणी आदरणीय नारायण भाऊ त्या ठिकाणी अध्यक्ष झाले, आदरणीय दत्तात्रय जगताप त्या ठिकाणी उपाध्यक्ष झाले, खजिनदार किसन शेलार भाऊ झाले आणि सर्वांनी एकत्रित होऊन अतिशय चांगल्या अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम केला. अंदाजे 12 ते 13 लाख रुपये आदरणीय जयंत डांगरे साहेबांनी एकट्याने घातले. राहिलेले 7 ते 8 लाख रुपये गावानं गोळा केले. 20-22 लाख रुपये गोळा करणारं हे निगडी गाव हे जिल्ह्यामध्ये एक असं गाव आहे की अशा प्रकारची संघटना, अशा प्रकारचं नियोजन, अशा प्रकारची काम करणारी माणसं या गावामध्ये. आणि एवढं मोठी शाळा, या शाळेचं ISO मानांकन झालं. ही शाळा जिल्ह्यामध्ये प्रथम आली आणि त्यावेळेला ही शाळा प्रथम आली त्यावेळेला त्यांचा सत्कार करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यावेळेचे कोरेगावच्या आमदारांनी राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री अजितदादांना गावामध्ये आणलं होतं आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी जयंत डांगरे साहेबांचा केला होता. तेवढा अजितदादांनी जेव्हा ही शाळा पाहिली तेव्हा ते अतिशय आनंदित झाले, प्रभावित झाले आणि तिथून गेल्यानंतर त्यांनी बारामती तालुक्याची टीम या ठिकाणी पाठवली आणि ती टीम सगळे या ठिकाणी आली, शाळा बघून गेली आणि हा निगडी गावचा पॅटर्न शाळेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहावा, बारामतीमध्ये राहावा अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी तयार झाली. अशा प्रकारचं नेतृत्व आम्हाला मिळालं, अशा प्रकारचं काम करण्याचं नियोजन आम्हाला मिळालं. तुम्ही आम्ही सर्वजण बघतो डांगरे साहेबांचं काम करण्याचं पद्धत अतिशय चांगले आहे. ते गावामध्ये कुठल्याही गोष्टीचा विषय असला तरी अतिशय आदरपूर्वक त्या ठिकाणी विचार करत असतात. आपल्या सर्वांचं कुलदैवत श्री ज्योतिबाचं मंदिर उभं करत असताना मुंबईवाल्यांनी अतिशय कष्ट घेतले. राहिले संपूर्ण 7 ते 8 लाख रुपये साहेबांनी घातले आणि त्या ज्योतिबाचं मंदिर त्या ठिकाणी पूर्ण केलं. हे करत असताना अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्हा आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या पाठीमागं डांगरे साहेबांच्या मागं आदरणीय महेशजी शिंदे साहेबांच्या मागं आपल्याला ताकदीने उभं राहायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी राहुल सूर्यकांत बर्गेसारखा नावाचा एक युवक या ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून त्या ठिकाणी सिव्हिलची कामं या ठिकाणी करतो. गावामध्ये विकासाची कामं त्यांची महेश साहेबांची करत असताना या राहुल बर्गेंनी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून या ठिकाणी काम केलं नाही. तर प्रत्येक गावामध्ये असेल, एक्सरा असेल, सिरंबे असेल, दुगी असेल, निगडी असेल या ठिकाणी दादावरती जर औषध आले ते आमचे गावचे खरं पालकमंत्री पहिल्यापासून त्यांचं खूप आम्हाला सहकार्य लावले. अगदी जेव्हा गावाचा आमचा भाव असला दाबरगे कायम त्या ठिकाणी आमच्या अडीअडचणीच्या पाठीमागे ते या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभं राहिलेले आहेत आणि त्यांचं नेहमी या गावावरती अतिशय चांगल्या अशा प्रकारचं लक्ष असतं. आता झालंय संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत. बऱ्यापैकी हा रस्ता ट्रिमिंगचा रस्ता थोड्या दिवसामध्येच या ठिकाणी त्या रस्त्याची सुरुवात होणार आहे. अतिशय चांगलं असं काम त्या ठिकाणी होणार आहे. ज्यावेळेला तात्यांच्या आईंचं निधन झालं त्यावेळी कासोटचे तुटलं असेल, सर्व बोळ त्या ठिकाणी ट्रिमिंग कॉन्क्रीट झाली पाहिजे. जसं तुम्ही कोरेगाव चकाचक केलं तसं आता निगडी पण चकाचक करा. हे संपूर्ण गाव 100% तुमच्या पाठीमागे सगळ्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहणार आहे. या गाव असं मध्ये आहे आणि 60 आणि 61 मैलाचा रस्ता दोन्ही बाजूने गेला नाही. तर त्या ठिकाणी हे दोन्ही रस्ते भरताना आपल्याला आम्हाला तुम्ही यंत्रणा द्या. त्या ठिकाणी आपण मुरुमाने पहिले करून घेऊ आणि भविष्यामध्ये त्या रस्त्यावरती तो झडपीच्या प्लॅनवरती रस्ता घेऊन त्या दोन्ही रस्ते आपण पूर्ण करूया. म्हणजे गावाचे या ठिकाणी असणारी जी घरांची संख्या आहे, गावाला असणारं नियोजन जे आहे ते लोकांना नवीन घर बांधण्यासाठी बाहेर पडता येईल. अजून काही गोष्टी त्या ठिकाणी करता येईल. दळणवळणाच्या सुविधा त्या ठिकाणी आपल्याला उभ्या करता येईल. ही जिल्हा परिषदेची शाळा अतिशय सुसज्ज अशी आहे. त्या ठिकाणी असणारं स्वच्छतागृह जरा अतिशय खराब झालेलं आहे. पण या शाळेला शिवलेलं असं एक चांगल्या प्रकारचं युनिट स्वच्छतागृहाचं आपल्याकडून मिळावं अशीच तुम्हाला या ठिकाणी मी नम्रपूर्वक अशी विनंती करणार आहे की सर्व कामं पूर्ण करत असताना गावातील सुद्धा बऱ्याचशी गोळ अशी आहेत की त्या ठिकाणी आपण टिमिस्ट करू शकलो नाही. ग्रामपंचायतीला असणारं उत्पन्न आणि गावाची होणारी वसुली वर्षाची यामध्ये साहेब अतिशय ताळमेळ आहे. फक्त ग्रामपंचायत सत्ता असून उपयोग नाही तर त्या ठिकाणी निधी देणारा देव म्हणून असावा लागतो. नाहीतर एकाच वेळी एकाच मिनिटामध्ये 3 लोकांना डोळं मारून विकास होत नाही. तर विकासाची संकल्पना त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी महेश साहेबांनी अतिशय चांगल्याशा प्रकारे या ठिकाणी राबवलेली आहे. या ठिकाणी 60-61 मांजरेचे रस्ते पूर्ण असताना
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिंदे गुरुजी अतिशय चांगल्या अशा प्रकारचं कार्य सेवानिवृत्त झाल्यानंतर आदरणीय भाऊंच्यावर करत होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी पॅरलेचा त्रास झाल्यानंतर ते जागेवर थांबले. तर अजून सुद्धा या गावाच्या विकासाची चालना या ठिकाणी अतिशय अशी चांगली अशी राहिली असते. या ठिकाणी तंटामुक्त समितीचे काम करणारे अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणून आहेत. अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम आदरणीय भाऊंना त्या गावामध्ये करत असतात. आज आमच्या गावातली कुठलीही फौजदारी गुन्हा साहेब या ठिकाणी दाखल नाही. कुठल्याही प्रकारच्या जमिनीचा विषय असला तरी या ठिकाणी मिटिंग होऊन त्यांची जमीन दाखवून दिली जाते. म्हणजे अतिशय एक चांगल्या अशा प्रकारचं काम या ठिकाणी गावामध्ये सर्वांच्या रूपाने या ठिकाणी सुरू आहे. भविष्यामध्ये आम्हाला काय नको आहे, परंतु फक्त या गावाचा विकास करा. गावामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत ते अशा चांगल्या प्रमाणात सोडवा. आदरणीय जयंत डांगरे साहेब, आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणे आहे, आमचं संपूर्ण गाव तुमच्याबरोबर आहे. असणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित करून बरोबर करून या गावाच्या विकासासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. हे सर्व करत असताना या विधानसभेच्या निवडणुकीपासून आदरणीय राजाभाऊ बर्गे असतील, दादा बर्गे असतील, ही दोन बर्ग्यांची रत्न राहुल बर्गे असतील, ही तिन्ही रत्न सावलीसारखी तुमच्या पाठीमागे उभा आहेत. कोणत्याही अडीअडचणीला पाठीमागे उभं राहतात. तुम्ही नसताना कोरेगावमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये काम असू द्या, प्रांत ऑफिसमध्ये काम असू द्या, कसलंही काम असू द्या, ती माणसं तुमच्या सुद्धा फोन तुम्ही नसता तरी अशा चांगल्या प्रकारे नियोजन करून सर्वसामान्यांच्या अर्थ भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी आम्ही सर्वांनी या गावानं केलेलं आहे. भविष्यामध्ये तुम्ही या त्यावेळी अशा प्रकारचं स्वागत तुमचं होईल एवढं बोलतो. भविष्यामध्ये सर्व विकास कामं पूर्ण व्हावीत अशी निगडेकरांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण अगदी सुंदर अशा शब्दामध्ये नामदार महेश दादा शिंदे यांचं या निगडी गावासाठी असलेलं योगदान असेल, त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यासाठी असलेलं योगदान असेल, अगदी सुंदररित्या व्यक्त केलेलं आहे. यानंतर आज आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती आमदार माननीय श्री महेश दादा शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय जयंत तात्या डांगरे IRB जनसंपर्क अधिकारी, माजी केंद्रीय गृह समिती संचालक, मोरया उद्योग समूह दापोडीचे शिल्पकार, मी आपणास विनंती करते की आपण आमदार माननीय श्री महेश दादा शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपल्या ध्येयासाठी कधी न थांबत IRB मुख्य जनसंपर्क अधिकारी यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय उमेश अर्जुन जगताप रिटायर्ड कॅप्टन, मी आपणास विनंती करते की आपण या ठिकाणी जयंत तात्या डांगरे यांचा स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर माननीय यांचा सत्कार करण्यासाठी माननीय श्री शिवनाथ डांगरे निगडी गावचे युवा नेते आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. स्वागत आणि सत्कार माननीय उपसरपंच आपण करावा आपणास नम्र विनंती. माननीय संजय काटकर, सुनीलदादा बर्गे माजी उपनगराध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत यांचा स्वागत आणि सत्कार. माननीय श्री अमोल शिवाजी कदम निगडी गावचे प्रगतशील शेतकरी आपण करावा आपणास विनंती. नाव घेतल्यानंतर कृपया आपण माननीय जवान घोरपडे शिरडोन माजी माननीय राहुल चव्हाण शिरंबे माननीय पांडुरंग माननीय श्री किरण भोसले एकसळ यांचं स्वागत आणि
उपशाळा निगडी या रस्त्याचं ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण, स्मशानभूमीचं जे नूतनीकरण झालेलं आहे त्या स्मशानभूमीचं लोकार्पण आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्यानं आपले आमदार साहेब निवडून आलेले आहेत त्यांचा समस्त निगडी ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार अशा चौफेर आयोजनाच्या कार्यक्रमानिमित्त लोकहित जपणारा आणि दिला शब्द पाळणारा खमक्या नेता असं आपल्या कामानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची ओळख करून दिलेली आहे ते कोरेगाव आणि खटाव मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रिय आमदार माननीय महेश शिंदे साहेब. निगडी गावच्या प्रत्येक सामाजिक विकासात्मक किंवा सांस्कृतिक कामात सढळ हातानं जे उत्स्फूर्तपणे मदत करतात ते आमच्या निगडी गावचे सुपुत्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जयंत डांगरे साहेब. हा जो जाहीर पक्ष प्रवेश होतो आहे या कार्यक्रमाच्या मागचे मास्टरमाइंड आणि ज्यांच्या मुस्तदीगिरीमुळे हा पक्ष प्रवेश मूर्त स्वरूपात आला ते कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष श्री महेश बर्गे, उपनगराध्यक्ष श्री राहुल बर्गे. कोरेगाव नगरीचा ध्यास मनात ठेवून संपूर्ण काळ स्वतःला झोकून देणारे माझे बालपणीचे मित्र कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष श्री सुनील दादा बर्गे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आदरणीय व्यासपीठ, सरपंच उपसरपंच निगडी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील कोरेगाव, निगडी आणि निगडी पंचक्रोशीतील तुम्ही सर्व नागरिक. खरं तर या कार्यक्रमात विजयरावांनी बोलण्यासारखं काही ठेवलेलं नाहीये. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही 6 वर्ष तुमच्यासोबतच आहोत. म्हणजे आता खऱ्या अर्थाने 100% गाव निगडी गाव तुमच्यासोबत आलेलं आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 45,063 मतांचं मताधिक्य घेऊन माननीय आमदार महेश शिंदे विक्रमी मताधिक्याने, ज्याला आपण लाईनसाईड व्हिक्टरी म्हणू शकतो, अशा मताधिक्याने निवडून आले. एवढं मताधिक्य आतापर्यंत कोरेगाव विधानसभेच्या इतिहासात कोणालाही मिळालेलं नाहीये आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हे विक्रमी मताधिक्य असंच मिळत राहो, कारण कोरेगाव जसं निगडी आज संपूर्ण 100% तुम्हाला पाठिंबा देत आहे. तुमच्या विकास कामाच्या धडाक्यामुळे आपल्या मतदारसंघातली बहुसंख्य गावं 100% तुमच्यासोबत राहतात आणि इथून पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या फक्त विक्रमासाठीच होतील. म्हणजे आज जो विक्रम मोडलेला आहे तो पुढच्या अजून मताधिक्य मिळत राहील अशी ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देऊ इच्छितो. कारण कोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये खूप सुंदर असं काम दिसत आहे आपल्याला. ट्रिमिक रस्ते म्हणा, बंदिस्त गटारं म्हणा किंवा जलसंधारणाची कामं. मान खटाव सारखा जो भाग कायमस्वरूपी दुष्काळी होता, आपल्या उत्तर कोरेगावमधला मतदारसंघातला काही भाग जो कायमस्वरूपी दुष्काळी होता, त्या दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी खूप भरीव असं काम या 5 वर्षात झालेलं आहे. कोरेगाव शहराचा जर विचार करायचा गेला तर कोरेगाव शहराचा चेहरामोहरा पूर्ण बदललेला आहे. आपले डीपी भोसले कॉलेज ते जुना मोटर स्टँड पर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरण, डांबरीकरण झालेलं आहे. जुना मोटर स्टँडच्या इथं प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन इमारत सुरू आहे. तीळगंगेचा सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट म्हणा किंवा त्याचं सुंदरीकरण म्हणा ते खूप छान चालू आहे. हायटेक भाजी मंडईचं काम सुरू आहे, सर्किट हाऊसचं काम सुरू आहे. सगळे रस्ते ट्रिमिक्स बंदिस्त गटाराची कामं झालेली आहेत. जी कामं झाली ती संपूर्ण कमिशन फ्री आणि भ्रष्टाचार मुक्त झाली. ज्यावेळी काम चालू होणार आहे त्यावेळी त्याची डेडलाईन काय असावी आणि त्या कामाचा दर्जा काय असावा हे ठरवलं गेलं आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत आहे का नाही हे साहेबांकडून खूप चांगल्यारीत्या पाहिलं गेलं. खरं तर आपले आमदार साहेब आमदार झालेले आहेत ही खूप चांगली भाग्याचीच गोष्ट आहे. ते स्वतः उच्च विद्याभूषित आहेत. खूप सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी खूप असामान्य असं नेतृत्व तयार केलेलं आहे आणि एक अध्यात्मक आहे. माझे मामे भाऊ डॉक्टर अविनाश जगताप यांचं किनईमध्ये खूप सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. त्यांनी त्यांच्या कामाने स्वतःची अशी ओळख किनई भागात केलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय जयंत डांगरे
एक खूप चांगला असा एक उद्योजक त्यांनी अशी म्हणून पुण्यात ओळख केलेली आहे आणि भरघोस मताने आपले आमदार साहेब विधानसभा मतदारसंघामध्ये जे निवडून आले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पात्र स्पर्धा जिंकणारा मोहित जगताप. इयत्ता तिसरीपासून म्हणजेच गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं अविरतपणे धावण्याचे प्रॅक्टिस करणारा मोहित आणि आतापर्यंत जाधव सर असतील, त्याचबरोबर सगळे शिक्षक माध्यमिक शाळेतले जे आम्हाला शिक्षक होते, शेळके सर असतील, विरकर सर, मोरे सर, या सगळ्यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि पूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये जर का बघितलं तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कोणी घेत नाही, परंतु धनसंतोष साप्ताहिकाचे संपादक माननीय संतोषदादा नलवडे यांनी आम्हाला दोघांनाही भरपूर मदत केली आणि मला असं वाटतं त्यामुळे आम्ही आतापर्यंत या पदापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. मला वाटतं एकदा संतोषदादा नलवडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या. ते काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झाले नाही. पुढचा सत्कार म्हणजे माननीय श्री रुपेश लक्ष्मण जाधव सर, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, सदस्य शिक्षण व क्रीडा समिती, जिल्हा परिषद सातारा, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद. साहेब, सांगायची अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमच्या सरांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय रुपेश जाधव सर. या ठिकाणी खरं तर दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल की गुरु शिष्याचा सन्मान या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्या ठिकाणी काकांचा सत्कार होत आहे. माननीय विजय जगताप, आपणास विनंती की आपण पुढे सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. नेहमीच गावचा विकासाभिमुख विचार करणारे, प्रत्येकाच्या हजर असणारे आमच्या सगळ्यांचे लाडके माननीय विजय जगताप काका. मैं जास्त वेळ घेणार नाही. सन्माननीय आमदार महेशजी शिंदे साहेब, तसेच उपस्थित सगळे मान्यवर, तसेच माझ्यासमोर बसलेले आमचे ग्रामस्थ बंधू भगिनींना, आज आपला हा 16 तारखेला कार्यक्रम आपले राष्ट्रवादीचे जे काही सर्व नेते होते त्यांच्या आपल्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण करण्यासाठी हा कार्यक्रम 16 तारीख ही साहेबांनी दिली होती. त्याप्रमाणे आपण आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी आता पूर्णपणे शिवसेना पक्षाच्या पाठीमागे म्हणजेच माननीय आपले लाडके आमदार महेशजी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. त्याप्रमाणे भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण आली की आपल्याला आता शिंदे साहेब फक्त आपल्याला मार्ग दाखवतील, त्या मार्गावर आपण चालायचं आहे. एकत्रीकरण आता झालेलं आहे आणि पुढचे जे काम आहे ते फक्त आपलं काम आहे काम. आपल्याला महेश शिंदे साहेबांसारख्या 75 वर्षात आपल्याला देश स्वतंत्र झाला, त्या 75 वर्षाच्या काळामध्ये जेवढा निधी उपलब्ध झाला नाही तेवढा आपल्याला माननीय महेशजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना वारंवार त्यांच्या मागे लागून त्यांनी आपल्या कोरेगाव तालुक्याचा पूर्ण विकास केलेला आहे. म्हणून कोरेगाव तालुक्यात न म्हणता त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याचाही उपास केलेला आहे. विशेष बाब म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यातले सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष आपल्या सातारा जिल्ह्यावर आहे आणि विशेष त्यामध्ये सांगायचे मला आवर्जून सांगायचे उल्लेख होईल की महेशजी शिंदे साहेबांना साहेब किती प्रेम करतात हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी त्यांना जोडून पाहिलेलं नाही. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्याने फक्त त्यांना सांगितलं की महेश तू इकडे काय येऊ नको, तू फक्त पत्र वाटव, तुला काय पाहिजे निधी पाहिजे, तू सगळं पूर्णपणे तिकडे लक्ष दे जिल्ह्यावरती आणि मी इकडून तू पास केलेलं मी प्रत्येक गोष्ट इकडून पास करून पाठवतो. आणि त्या पद्धतीत मी माझ्या स्वतः डोळ्यांनी गेली 5 वर्ष हे सगळं काम पाहिलेलं आहे. मी वारंवार त्यांच्याबरोबर असतो. महेश शिंदे साहेबांना मी मुंबईत भेटतो, त्याप्रमाणे शिंदे साहेबांना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा माझं नेहमी काम पडत असतं काही कामामुळं, कारण ते MSRTCचे
मंत्री असल्यामुळे, कॅबिनेट मंत्री असल्यामुळे वारंवार माझी ती कामं त्यांच्याकडे असतात, त्यामुळे मी नेहमीच त्यांच्या प्रेमामध्ये असतो. आणि आता रायलसूला जे काही प्रेम होतं ते शिल्लक राहिलेलं सगळं आता महेश शिंदे साहेबांना देऊन टाकलेलं आहे. अधिक वेळ घेत नाहीये. आता मी एवढं एकच वेळ देतो की आमच्या गावातर्फे, दिगडी ग्रामस्थांतर्फे आम्ही साहेब तुम्ही सांगेल ते काम पूर्ण करू. जिथं तुम्हाला वेळ नसेल तिथं आम्हाला सांगा, आम्ही ते काम पूर्ण तरीच घेऊ. तालुक्यातलं कुठलंही काम सांगा, जे जे शक्य आहे तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एवढीच मी काय देतो. 2 शब्द थांबवतो. जय विजय.